अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सज्जन हो, आज 21 मे. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे दानात दान अन्नदान, कामात काम वाळू काम. नाथ महाराजांनी जेवल्याबरोबर पहिल्याच चेंडूवर त्याला बाद करून टाकला. पुढचा फलंदाज तर तसा नामांकित होता. आता तो काय करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्याची पाळी आल्याबरोबर आपले सावता माळी उठले. त्याने असा काही वेगात चेंडू टाकला, तो फलंदाज बाजूला सरला. तसे त्रिफळ्याच्या मागे असणारे त्रिफळा रक्षक संत कबीराने लगेचच चेंडू त्रिफळ्याला लावला. कबीराने काम केले आणि चेंडू खेळणारा आला तसा निघून गेला. आता खेळताना अलीकडचे खेळाडू जसे हेल्मेट घालून खेळतात, तसा आता एक पागोटे घालून खेळायला आला. संत चोखा मेळ्याच्या या चेंडूला त्याने हळूच दिशा दाखवली. तर जसा तो धावायला लागला, मात्र तेवढ्यात त्याचे धोतर फिटले आणि त्यांना धावचीत केले. आता दांभिक नावाचा कुणीतरी एक फलंदाज डोळे फिरवीतच आला. चौकार ठोकणार आता मी असा षटकार ठोकणार, असा त्यांनी निश्चय केला होता. गोलंदाजाची कशी दाणादाण उडवून देतो. मात्र आता गोरोबा काका गोलंदाज म्हणून आले होते. गोरोबा काका म्हणजे काय, लष्करी काका. एका चेंडूतच त्याला गारद केले. आता पुढचा खेळाडू आला. मात्र एक तयारीचा गोलंदाज संतांच्याकडे होताच. त्याचे नाव होते सेना. सेना यांनी असा एक ऑफ स्पिन टाकला, त्याचा त्रिफळा कोठे उडून गेला हे त्यालाच कळाले नाही. सेना यांनी अक्षरशः त्याचा तुळतुळीत गोटाच केला. आता शेवटचा गडी महाशास्त्री होता. त्याला त्यातले शास्त्र कळत होते. बाकीच्यांनी निराशा केली, पण आपण आता काहीतरी करूया अशी त्याला खात्री होती. पण फलंदाजी करायला नाहीच मिळाली. आला तसा निघून गेला. त्याचा चेहरा नाराज झाला. 11च्या 11 खेळाडू बाद झाले. संत संघाचा विजय झाला. पंडितांचा पराभव झाला. सर्व भाविकांनी संतांचे पाय धरले, त्यांचा जय जयकार केला. आणि मग काय, टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला. त्यात हरिनामाचा गजर झाला आणि हरिनामाचा एकच कल्लोळ सर्वत्र झाला. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संतांचा खेळ असा षड्रिपूंच्या आणि दुर्गुणांच्या विरुद्ध चालतो. अहंकाराच्या विरुद्ध चालतो, गर्वाच्या विरुद्ध चालतो. असा हावऱ्या जोड गोळीच्या विरुद्ध चालतो. फुगा फुगलेल्यांची पिन टोचून एका क्षणात हवा घालवतात व त्याला जागा दाखवतात. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, हे संतांच्या खेळाचे वैशिष्ट्य असते. तेच काम सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज करत आहेत. मी म्हणणारा आला, म्या करणाऱ्याला पहिल्यांदा कापून काढतील. अहंकाराचा वारा घालवतील. खऱ्या ज्ञानाची प्राप्ती करून देतील. आणि भक्त तसा असेल तर भगवंताची भेट घडवून आणतील. नाही तर आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, असे बनवून टाकतील. म्हणून हिरवे महाराज म्हणतात, अरे बाबा, हा यशवंत बाबा म्हणजे गोकुळातला कृष्ण आहे. कृष्ण मडके फोडायला लावील, दही तूप लोणी खायला देईल, गवळणींना वेड लावेल आणि या प्रेमाला लक्षण भक्तीमधून त्यांनी स्वतःचे वेड लावून त्याचेच भक्तीत रूपांतर करेल. कंस, मुष्टीर, चाणूर यांचा वध करेल.
पुतणेचे दूध पिईल, तिचे विष तिला भिणेल आणि तिला मुक्ती देईल. युद्धाचा दोष आपल्या भक्तांना लागू देणार नाही. रणांगणावर गीता सांगेल, भक्तांना विजय मिळवून देईल. मांडून मोडेल, मोडून मांडेल, भक्तांना विठ्ठलाचे वेड लावेल. पांडुरंगाचा आणि दिंडीचा अनुभव देईल. हमामा, हुतुतू, विटीदांडू, खो खो खेळायला लावेल. यात सारे संतांचेच खेळ, संतांचा सहवास, संतांची जमीन, भूवैकुंठ संतांचेच वाळवंट, थेट परमेश्वराच्या घराकडे जाणार आहे. म्हणून या वाळवंटाची साथ सोडू नका, वाळवंटाची सेवा सोडू नका, हिरव्या बगीचाला भुलू नका. वाळवंटच आपली वाट वहिवाट करेल. पाऊले चालती पंढरीची वाट, तशी पाऊले चालती सद्गुरूंची वाट. वाळूची सेवा सोडू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.